Next most important tissue is connective tissue. दोन ऑर्गनच्या मध्ये पॅकिंग करणारा, दोन ऑर्गनना जोडणारा जो टिश्यू आपल्या बॉडीमध्ये आहे, सपोर्ट करणारा असा जो टिश्यू आपल्या बॉडीमध्ये आहे त्याला आपण म्हणतो कनेक्टिव्ह टिश्यू. त्याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो. इट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. It is mesodermal in origin. It forms 30% of body mass. Total body mass च्या 30% हा connective tissue आहे. It is present in deeper parts of body. बॉडीच्या डीपर पार्ट मध्ये असणारा हा टिश्यू आहे. जसं बिलो द स्किन, अराउंड विसरल ऑर्गन्स, अनेक ठिकाणी अशा प्रकारचा टिश्यू आहे. दोन ऑर्गनना जोडणारा, दोघांच्या मध्ये पॅकिंग करणारा, सपोर्ट करणारा असा हा महत्त्वाचा टिश्यू आहे कनेक्टिव्ह टिश्यू. या टिश्यू मध्ये मोठ्या प्रमाणावरती सेल्स असतात आणि फायबर्स असतात. Large number of cells and fibers are present. The matrix is secreted by cells. Cells द्वारे cells इथल्या matrix secrete करतात. It is highly vascular except cartilage. कार्टिलेज सोडून बाकीचा जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे तो हायली व्हॅस्क्युलर आहे. इट ऍक्ट्स ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर. शॉक ॲब्सॉर्बरचं पण काम करणार आहे. त्यानंतर दोन ऑर्गनच्या मध्ये पॅकिंगचं पण काम करणार आहे. दोन ऑर्गनना किंवा सपोर्ट करणार आहे हा टिश्यू. आता लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू असेल तर ट्रान्सपोर्ट हे सुद्धा त्याचं फंक्शन आहे. अनेक फंक्शन्स त्याप्रमाणे या टिश्यूचे आपल्याला सांगता येतील. आता याचे टाइप्स आपण बघू. यामध्ये बेसिकली 3 मेजर टाइप्स येतात. 1 लूज कनेक्टिव्ह टिश्यू, then dense connective tissue and specialized connective tissue. असे 3 मेन टाइप्स या कनेक्टिव्ह टिश्यूचे आपल्याला सांगता येतील. फर्स्ट इज लूज कनेक्टिव्ह टिश्यू. नावावरूनच आपल्याला सांगता येतं की इथं जे फायबर्स आहेत
आणि ज्या सेल्स आहेत त्या लूजली अरेंज्ड आहेत. लूज अरेंजमेंट आहे फायबर्स आणि सेल्सची या ठिकाणी. आणि याचे दोन मेन एक्झाम्पल्स आहेत. एक आहे एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरं एक्झाम्पल आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. सुरुवातीला आपण स्टडी करूया एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. तर हा पूर्ण पार्ट जो याचा आहे हा आपण कन्सिडर करूया मॅट्रिक्स. दिस इज द मॅट्रिक्स. आणि या मॅट्रिक्स मध्ये फायबर्स आणि सेल्स असतात. आता जर फायबरचा विचार केला तर काही फायबर्स असे बंडलच्या फॉर्म मध्ये आहेत, अनब्रँचड आहेत. आणि असे बंडलच्या फॉर्म मध्ये आहेत. यांना आपण म्हणतो व्हाईट फायबर्स और कोलॅजेन फायबर्स. दे गिव्स रिजिडिटी, फर्मनेस. अनब्रँचड आहेत, बंडलच्या फॉर्म मध्ये आहेत आणि कोलॅजन प्रोटीन पासून बनलेले असल्यामुळं ते व्हाईट कलरचे दिसतात. काही प्रोटीन्स या ठिकाणी असे सिंगलली असोसिएटेड आहेत. दे आर सिंगलली प्रेझेंट. दीज आर कॉल्ड ॲज येलो फायबर्स. ते इलॅस्टिक फायबर, त्यांना इलॅस्टिक फायबर असं पण नाव दिलेलं आहे कारण इलॅस्टिन प्रोटीन न बनलेले आहेत. हे कसे आहेत? सिंगलली असतात आणि ब्रँचड असतात आणि इलॅस्टिन प्रोटीन न बनलेले असल्यामुळं इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करतात, फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतात. Some invisible proteins are also, invisible fibers are also present called as reticular fibers. They are invisible. रेटिक्युलर म्हणजे जाळं तयार करणारे फायबर्स पण इथं आहेत. जाळं तयार करणारे फायबर्स सुद्धा या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये फायबर सिक्रेट करणाऱ्या सेल्स आहेत, त्यांना आपण म्हणतो फायब्रोब्लास्ट. These cells secrete fibers. त्याचबरोबर यामध्ये मॅक्रोफेज नावाच्या सेल्स आहेत. हे फॉरेन बॉडीवर आक्रमण करून आपल्याला वाचवतात. एंगल्फ फॉरेन बॉडी. मॅक्रोफेज सेल्स डिफेन्स सिस्टीम मध्ये काम करतात. जर एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आला तर त्याला ते आत घेतात आणि डिस्ट्रॉय करतात, डायजेस्ट करतात मॅक्रोफेज सेल्स. त्याचबरोबर यामध्ये मास्ट सेल्स आहेत.
अशा मास्ट सेल्स आहेत. आणि मास्ट सेल काय करतात? हिपॅरिन नावाचं अँटीकोयागुलंट, रक्त गोठू नये, आणि त्याचबरोबर हिस्टॅमाइन, आणि हिस्टॅमाइन डायलेट ब्लड वेसल्स, डायलेट करणार हे डायलेट करणारा हा महत्वाचा कंपाऊंड या मास्ट सेल मधून सिक्रीट केला जातो. त्याचबरोबर यामध्ये अशा प्लाझ्मा सेल सुद्धा आहेत, आणि त्या आपली इम्युनिटी मेंटेन करणाऱ्या सेल्स आहेत. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी अशा फॅट सेल सुद्धा आहेत. अशा डिफरंट टाईपच्या सेल्स कोणकोणत्या? फायब्रोब्लास्ट विच सिक्रीट द फायबर्स, मॅक्रोफेज विच engulf the foreign particle and destroy it, plasma cells helps in immunity, mast cells which secrete heparin as an anticoagulant and histamine as a dilator of blood vessel, and fat cells. आणि फायबर्स कोणकोणत्या टाईपचे आहेत? बंडल्सच्या फॉर्म मध्ये असणारे अनब्रांच्ड, हे कसे आहेत? बंडलच्या फॉर्म मध्ये आहेत, अनब्रांच्ड आहेत, आणि रिजिडिटी प्रोव्हाइड करणारे व्हाईट फायबर्स आहेत. कोलॅजन न बनलेत, आणि कोलॅजन फायबर्स म्हणू शकतो, व्हाईट फायबर्स म्हणू शकतो आपण. ॲनिमलमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावरती ॲनिमलच्या बॉडीमध्ये आढळणारं प्रोटीन कोणतं? तर कोलॅजन प्रोटीन आहे. कोलॅजन प्रोटीन आहे. आपल्या त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत लवकर, कारण कोलॅजन प्रोटीन जास्त आहे. वय होईल तसं कोलॅजन कमी होईल, म्हणून त्वचेवर सुरकुत्या पडणार. आणि येलो कलरचे, आता इथं कलर आपल्याकडे तसे कलर नाहीत त्यामुळं ते दाखवणं शक्य नाही, पण तुम्ही म्हणाल इथं व्हाईट म्हणताय, दाखवताय ब्लॅक, ते आता कलर नाहीत. सिंगल्ली असणारे, ब्रँच्ड असणारे, आणि इलॅस्टिन प्रोटीन न बनलेले, इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करणारे, हे जे फायबर्स आहेत त्यांना आपण म्हणतो इलॅस्टिक फायबर्स और येलो फायबर्स. आणि रेटिक्युलर फायबर्स, रेटिक्युलेट म्हणजे जाळं तयार करणारे आहेत, पण ते काही असे विजिबल नसतात. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज प्रेझेंट बिलो द स्किन, स्किनच्या खाली, बिटवीन मसल्स वगैरे अशा ठिकाणी हे एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूज असतात. सो दिस इज अबाउट एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, ज्याच्यामध्ये सेल्स पण भरपूर आहेत, फायबर्स पण भरपूर आहेत. असा हा पहिला टिश्यू आपण स्टडी केला. देन सेकंड, आता एरिओलार पाहिला आपण, यातला सेकंड टाइप आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इज प्रेझेंट बिलो द स्किन. स्किनच्या खाली सब क्युटॅनियस फॅटच्या फॉर्म मध्ये आहे, आणि व्हिसरल ऑर्गनच्या भोवती
विसरल फॅटच्या फॉर्ममध्ये आहे, अराउंड विसरल ऑर्गन्स. तर या टिश्यूमध्ये एरिओलर सेलपेक्षा नेचर थोडंसं वेगळं आहे. इथं फायबर्स कमी आहेत आणि सेल मोठ्या मोठ्या आहेत. हा मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्समध्ये फायबर्स कमी आहेत. फायबर्स आहेत पण फायबर्स कमी आहेत. पण सेल्स मात्र भरपूर आहेत. ही सेल आहे, ही सेल आहे, ही सेल आहे. या सेल्स मोठ्या प्रमाणावरती इथं असतात. आणि या ज्या सेल्स आहेत त्याला आपण म्हणतो ॲडिपोसाइट सेल्स. या ॲडिपोसाइट सेल्समध्ये न्यूक्लियस एका बाजूला आहे, सायटोप्लाझम सुद्धा एका साईडला आहे आणि राहिलेला मेजर पार्ट जो आहे तो आहे फॅटच्या फॉर्ममध्ये. प्रत्येक सेलमध्ये अशाच प्रकारचं नेचर आहे. मेजर फॅट आहे. मेजर हे फॅट आहे. सेलचा सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस एका बाजूला आलेला आहे आणि मेजर पार्ट इथं काय कशाने ॲक्वायर केला आहे तर फॅटने ॲक्वायर केलेला आहे. असं याच्यामध्ये हा काय आहे न्यूक्लियस आहे आणि हा मेजर पार्ट कशाने व्यापलेला आहे फॅट. अशा ॲडिपोसाइट सेल्स फॅट स्टोअर करण्यासाठी फॅट हे रिझर्व्ह फूड म्हणून स्टोअर केलं जातं आपल्या बॉडीमध्ये. रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणून या फॅटचा स्टोरेज केला जातो. आता अशा ॲडिपोज टिश्यू असलेले काही स्ट्रक्चर आपण पाहूया. हम्प इन कॅमल. कॅमलचे जे हम्प आहेत आपल्याला माहिती आहे की कॅमलमध्ये असे वरती हम्प असतात. हे हम्प आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फॅटचा स्टोरेज केला जातो रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणून. आणि ब्लबर इन व्हेल. व्हेल मासा जो आहे आता तो मॅमल आहे आणि त्याच्याकडे काही सॉल्ट सिक्रेटिंग सेल्स नसतात. त्यामुळं तो समुद्राचं पाणी पिऊ शकत नाही कारण सॉल्ट सिक्रेटिंग सेल्स नसल्यामुळं प्रॉब्लेम होतोय. मग त्याला वॉटर कसं मिळतं तर सबक्युटॅनियस फॅट आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचं ब्रेकडाऊन करून वॉटर मिळवलं जातं. वॉटर मिळवलं जातं. या ज्या फॅट सेल्स आहेत येलो फॅट आणि ब्राऊन फॅट आहे. आता येलो फॅट मध्ये फॅट सेल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये एकच मोठा फॅटचा ग्लोब्युल असतो आणि याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली एनर्जी कमी असते. पण ब्राऊन फॅटचा विचार केला तर ब्राऊन फॅट मध्ये
छोटे छोटे फॅटचे ग्लोब्युल्स असतात आणि याच्यामध्ये एनर्जी जास्त आहे, इथं एनर्जी कमी आहे आणि याचा उपयोग मोठ्या प्रमाणात एनर्जीसाठी केला जातो ज्यावेळी हायबरनेशन असेल त्यावेळी ब्राउन फॅटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. तर ॲडिपोज टिश्यू ॲक्ट्स ॲज अ रिझर्व फूड मटेरियल, स्टोअर्स फॅट इन द फॉर्म ऑफ रिझर्व फूड मटेरियल. आणि आपल्या स्किनच्या खाली मोठ्या प्रमाणावर ॲडिपोज टिश्यू आहे. विसरल ऑर्गनच्या भोवती सुद्धा ॲडिपोज टिश्यू मोठ्या प्रमाणावर आहे आणि ज्यावेळी आपण फूड जादा घेतो हे एक्सेस फूड जे आहे ते फॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि मग ते स्किनच्या खाली मोठ्या प्रमाणावर डिपॉझिट होतं. पहिली सुरुवात इथं होते, म्हणून जाडी वाढताना पहिली सुरुवात इथनं होते आणि मग सगळीकडंच आपले जाडी वाढलेली दिसते. लार्ज अमाऊंट ऑफ सबक्युटॅनियस फॅट हा एक नंबर प्रॉब्लेम. आणि मग विसरल फॅट सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतील तर तो प्रॉब्लेम येतोय. पण निसर्गाची याच्या मागची भूमिका काय, तर ज्यावेळी त्याला फूड अवेलेबल होणार नाही, स्टार्वेशन पिरियडमध्ये तो ॲनिमल असेल, त्यावेळी त्याला रिझर्व फूड मटेरियल मिळालं पाहिजे, त्याला त्याच्या ॲक्टिव्हिटी चालू राहिल्या पाहिजेत आणि त्या ॲक्टिव्हिटी चालू राहण्यासाठी त्याला यामध्ये फॅट सेल्समधून जे फॅट स्टोअर केलं आहे त्याच्यामध्ये त्याचा उपयोग त्याला स्टार्वेशन पिरियडमध्ये करता येईल. मग उपोषण केलं तर उपोषणाच्या दरम्यान सुद्धा फॅट डिग्रेडेशन मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यामुळं उपोषणाच्या दरम्यान आपल्याला कीटोन बॉडीज त्याच्यामध्ये कीटो ॲसिड भरपूर बाहेर पडतात ना, कीटोन बॉडीज वगैरे तिथून भरपूर मिळत असतात. तर ॲडिपोज टिश्यू याप्रमाणे आहे. ॲडिपोज टिश्यू नंतर पुढचा महत्वाचा टिश्यू आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर काय, द फायबर्स अँड सेल्स आर कॉम्पॅक्टली पॅक्ड. कॉम्पॅक्ट असतात फायबर्स आणि सेल्स या डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये. आणि याचे एक्झाम्पल्स जे आहेत, याचे एक्झाम्पल्स यामध्ये आता डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये सुद्धा दोन टाईप येतात. यामध्ये एक आहे डेन्स रेग्युलर आणि दुसरा आहे डेन्स इररेग्युलर टिश्यू. आता डेन्स रेग्युलर टिश्यूचे एक्झाम्पल्स आहेत टेंडन्स आणि लिगामेंट्स. टेंडन्स आणि लिगामेंट्स आपल्याला माहिती आहे, टेंडन्स जे आहेत ते कुणाला जोडतात, बोन आणि मसलला जोडणारे आहेत टेंडन्स. आणि लिगामेंट कुणाला जोडतात, दोन बोन्सना जोडणारे आहेत लिगामेंट्स. दोन बोन्सना जोडणारे आहेत लिगामेंट्स. आणि यांच्यामध्ये हा कनेक्टिव्ह टिश्यू जर आपण एनलार्ज केला, यामध्ये एनलार्ज केला टिश्यू, समजा आपण ही डायग्राम नंतर काढू, तर आपल्याला इथं कोलॅजन फायबर्स जे आहेत ते असे बंडल 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 च्या रूपानं दिसतात. दे अरेंज
इन द फॉर्म ऑफ रेग्युलर बंडल्स. कोलॅजन फायबर्स जे आहेत ते असे रेग्युलर बंडलच्या फॉर्ममध्ये असतात. अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ in rows between many parallel bundles. आणि मध्ये मध्ये मग वेगवेगळ्या टाईपच्या सेल्स वगैरे असतील यामध्ये. या सेल्स वेगवेगळ्या मध्ये मध्ये अशा असतील. या सेल्स आहेत त्या. या सेल्स आहेत. तर डेन्स रेग्युलर याच्यामध्ये रेग्युलर बंडल्स आहेत. रोज त्याच्यामध्ये पॅरलल बंडल्स दिसतात आपल्याला कोलॅजन फायबरचे. आणि सेकंड टाईप जो याच्यामधला आहे तो डेन्स इररेग्युलर. डेन्स इररेग्युलर. आणि डेन्स इररेग्युलर मध्ये काय कंडिशन आहे? याच्यामध्ये असे इररेग्युलर आहेत हे फायबर्स. इररेग्युलर कोलॅजन फायबर्स इररेग्युलर आहेत. हे मध्ये मध्ये या सेल्स वगैरे मध्ये मध्ये असे असतील. या सेल असतील. पण फायबर्स जे आहेत ते कसे आहेत? इररेग्युलर आहेत. आणि अशा प्रकारचा जो टिश्यू आहे तो आपल्या स्किनच्या खाली आहे. इट इज प्रेझेंट बिलो स्किन. आपल्या स्किनच्या खाली अशा प्रकारचा टिश्यू आहे. So this is about dense connective tissue. Thank you very much.